हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. आज आपण पाहणार आहोत ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओ. ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओ आपण बघितलं आहे की ट्रिग्नॉमेट्रिक चॅप्टरमध्ये 9th स्टँडर्ड आणि 10th स्टँडर्डच्या त्याच्या ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओ, त्याच्या व्हॅल्यू, त्याचे फॉर्म्युले, त्याच्या आयडेंटिटीज हे सर्व दोन्ही स्टँडर्डला सेम आहे. ओके, या ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओमध्ये आज आपण बघणार आहोत की हा जो व्हॅल्यू आहे साइन थीटा, खूप सारे फॉर्म्युले आहे या चॅप्टरमध्ये. इतके फॉर्म्युले आहे की आपण कन्फ्यूज होऊ शकतो. पण जर आपल्याला फॉर्म्युले कसे तयार करायचे हे जर आपल्याला जर ट्रिक्स आली तर आपण कन्फ्यूज होणार नाही. ओके, आपण बघितलं आहे की साइन थीटाचा रेसिप्रोकल, कॉस थीटाचा रेसिप्रोकल, टॅनचा रेसिप्रोकल, कॉटचा रेसिप्रोकल, त्याच्यावरून खूप सारे फॉर्म्युले आपण तयार केले आहे. यामध्ये साइन थीटा इज इक्वल टू 1/कोसेक थीटा, कॉस थीटा इज इक्वल टू 1/सेक थीटा, tan theta is equal to sin by cos theta, tan theta is equal to 1/cot theta. Okay, tan theta is equal to 1/cot theta. sin चा रेसिप्रोकल कोसेक, तर कोसेक थीटा इज इक्वल टू 1/sin, sin थीटा इज इक्वल टू 1/कोसेक, cos थीटा इज इक्वल टू 1/सेक थीटा, सेक थीटा इज इक्वल टू 1/cos थीटा, tan थीटा इज इक्वल टू 1/cot थीटा, cot थीटा इज इक्वल टू 1/tan थीटा. असे आपल्याला फॉर्म्युले बघितले आहे. त्याचबरोबर आपण काय बघितलं आहे की आयडेंटिटीज कोणकोणते आयडेंटिटीज होत्या? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. ह्या आयडेंटिटीज होते. या आयडेंटिटीजचा आणि फॉर्म्युल्याचं काय की जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो त्यावेळेस याचं आपल्याला काम आहे. त्याचबरोबर ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओ जे आहे किंवा त्याच्या व्हॅल्यूज आहे, साइन 0ची व्हॅल्यू, साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू, साइन 45ची डिग्री, साइन 60ची व्हॅल्यू, साइन 90 डिग्रीची व्हॅल्यू, कॉस 0 डिग्री, कॉस 30 डिग्री, कॉस 45 डिग्री, कॉस 60 डिग्री, कॉस 90 डिग्री, ह्या ज्या व्हॅल्यूज आहे ह्या व्हॅल्यूज जर आपण जर लर्न केल्या तर आपण विसरण्याचे चान्सेस असते. मग आपल्याला एक्झाममध्ये मग काय करायचं, फक्त आपल्याला साइन थिटाची व्हॅल्यू जरी तुम्हाला लर्न असली तरी तुम्ही बाकीच्या सर्व आपोआपच त्या व्हॅल्यू लिहू शकता. मग ही कशी लर्न करायची? आपल्याला एक जॉमेट्रीमध्येच एक चॅप्टर आहे की 30, 60, 90चा थेरम, 45, 45, 90चा थेरम. तर तो थेरम काय म्हणते? 30, 60, 90चा थेरम काय म्हणते की 30च्या अपोजिट जे साईड आहे तर त्यात ते किती असते? 1/2 असते. कोणाच्या? हायपोटेनसच्या. 60 डिग्रीच्या अपोजिट जी व्हॅल्यू असते ते किती असते? √3/2 असते. कोणाच्या? हायपोटेनसच्या. नेक्स्ट एक आहे आपल्याकडे 45, 45, 90चा जो थेरम आहे, मग याच्यामध्ये अपोजिट ऑफ 45 किती असते? 1/√2. मग ह्या ज्या थेरम्स आहेत या थेरमच्या ह्या 3 व्हॅल्यू जरी तुम्हाला माहीत असल्या तरी आपण हे पूर्ण टेबल फिलअप करू शकतो. ओके, मग साइन 30ची व्हॅल्यू, साइन 0ची व्हॅल्यू काय? 0. साइन 0 डिग्रीची व्हॅल्यू 0. साइन 30ची व्हॅल्यू 1/2. त्यानंतर साइन 45ची व्हॅल्यू 1/√2. साइन 60ची व्हॅल्यू √3/2. नेक्स्ट साइन 90ची व्हॅल्यू 1. साइन 90ची व्हॅल्यू 1. हे जर एकच जर आपण लर्न केलं तर बाकी सर्व आपोआपच आपल्याला फिलअप करता येते. म्हणजे 3 आणि 2 5, 6 पंचे 30 व्हॅल्यू तुम्हाला पाठ करण्याची गरज नाही. ओके, मग ते आता कसं आहे बघा, साइन आणि कॉस, साइन आणि कॉसचं काय रिलेशन आहे की साइन आणि कॉस हे आहे एकमेकाचे काय? कॉम्प्लिमेंट्स आहे. मग एकमेकाचा कॉम्प्लिमेंट्स म्हणजे काय? मग साइन 30ची व्हॅल्यू हे कोणाच्या इक्वल राहील? कॉस 60च्या. कारण की साइनचा कॉम्प्लिमेंट्स कोण आहे? कॉस, आणि 30चा कॉम्प्लिमेंट 60. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय? असे दोन अँगल की त्यांची सम किती होते? 90. मग 20चा काय होईल? 70, 10चा 80, लाईक दॅट. ओके, मग जे साइन 30ची व्हॅल्यू आहे ते कोणाच्या बरोबरीत राहील? कॉस 60च्या. जे 45ची व्हॅल्यू आहे ते कोणाच्या? कॉस 45च्या. जे साइन 0ची व्हॅल्यू आहे ते कोणाच्या इक्वल राहील? 90च्या. जे 30ची व्हॅल्यू आहे ते कोणाच्या इक्वल राहील? 60च्या. ओके, मग साइन 0ची व्हॅल्यू 0, साइन 30ची व्हॅल्यू 1/2, साइन 45ची व्हॅल्यू 1/√2, साइन 60ची व्हॅल्यू √3/2, साइन 90ची व्हॅल्यू 1. ओके, मग या 0चा कॉम्प्लिमेंट्स कोण आहे? 90. मग ते व्हॅल्यू. ओके, ही झाली आपली कन्सेप्ट. का बरं असते तर. पण आता लिहिताना कसं लिहायचं? इकडून सुरुवात करून घ्यायची. लिहिताना इथून सुरुवात करा. 1, नंतर √3/2, नंतर 1/√2, नंतर 1/2 आणि नंतर 0 झाल्या त्या व्हॅल्यू.
आपण इकडून लिहित नेलं कॉसच्या वेळेस काय करायचं, इकडून लिहित आणायचं 1√3/2 1/√2 1/2 आणि 0. ओके, आपल्याला साईन आणि कॉसच्या व्हॅल्यू मिळाल्या. आता कोणाच्या व्हॅल्यू लिहायच्या आपल्याला, टॅनच्या. टॅनचा आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे, साईन डिवायडेड बाय कॉस, म्हणजे साईनची व्हॅल्यू डिवायडेड बाय कॉसची व्हॅल्यू, म्हणजेच यू गेट द व्हॅल्यू टॅन थिटा. साईनची व्हॅल्यू काय 0, कॉसची व्हॅल्यू किती आहे 1, 0/1 त्याच्याच खाली 0/1 0. 0ला जर कोणत्याही नंबरनी जर डिवाइड केलं तर त्याचा आन्सर 0 येते, आणि कोणत्याही नंबरला जर 0ने डिवाइड केलं तर त्याचं अनडिफाईन येते, म्हणजे आपण त्याचा आन्सर सांगू शकत नाही, कॅन नॉट डिटरमाइन. ओके, आता साईनची व्हॅल्यू डिवायडेड बाय कॉसची व्हॅल्यू, ही व्हॅल्यू डिवायडेड बाय ही व्हॅल्यू इज इक्वल टू टॅनची व्हॅल्यू. मग काय होईल आपला 1/2 डिवायडेड बाय √3/2, 2 काय होऊन जाईल कॅन्सल, 2 कॅन्सल करायला 1/√3 इच्छा इथंच. 1/√2 डिवायडेड बाय 1/√2, साईनची व्हॅल्यू डिवायडेड बाय कॉसची व्हॅल्यू इज इक्वल टू टॅनची व्हॅल्यू. ज्या नंबरनी त्या नंबरला जर डिवाइड केलं 5 डिवायडेड बाय 5 1, 6 डिवायडेड बाय 6 1, 1/√2 डिवायडेड बाय 1/√2, त्या नंबरने त्या नंबरला केलं की आन्सर किती येते 1. नंतर साईनची व्हॅल्यू डिवायडेड बाय कॉसची व्हॅल्यू √3/2 डिवायडेड बाय 1/2, 2 कॅन्सल काय राहिलं √3 खाली कोण राहिलं 1, पण आपण डिनॉमिनेटर 1 लिहित नाही, बिकॉज द 1 इज द डिनॉमिनेटर और डिवायडर ऑफ द एव्हरी नंबर्स. ओके, मग 1/0 साईनची व्हॅल्यू डिवायडेड बाय कॉसची व्हॅल्यू इज इक्वल टू टॅनची व्हॅल्यू. मग 1 डिवायडेड बाय 0, त्याचा आन्सर काय कॅन नॉट डिटरमाइन, किंवा मग हा साईन आहे त्याचा इन्फिनिटीचा साईन. ओके, समजलं झालं. तिसरा आपलं रेशो चौथा रेशो कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, कॉटची. जसं साईनची व्हॅल्यू आपण लिहिल्यानंतर कॉसची व्हॅल्यू फाइंड आउट केली, तसंच टॅनच्या व्हॅल्यूवरून कोणाची करायची, कॉटची, कारण की हा त्याचा कोण आहे रेसिप्रोकल आहे, किंवा हा त्याचा कोण आहे कॉम्प्लिमेंट्स आहे. ओके, हे झाली कन्सेप्ट. मग लिहिताना काय करायचं, इकडून लिहितानाचं व्हेरी सिम्पल. मग कॉटची व्हॅल्यू काय इन्फिनिटी, इकडं √3, नेक्स्ट 1, नेक्स्ट 1/√3 आणि नेक्स्ट 0 झाली कॉटची व्हॅल्यू. नेक्स्ट कोणाची व्हॅल्यू लिहायची आपल्याला, सेक थिटा. आता सेक थिटाची व्हॅल्यू लिहित असताना पाठ करण्याची काही गरज नाही. सेक थिटाची व्हॅल्यू, सेक हा कोणाचा रेसिप्रोकल आहे, सेक हा रेसिप्रोकल कोणाचा आहे, कॉसचा. मग कॉस थिटाची व्हॅल्यू 1/सेक होते. मग सेकची व्हॅल्यू काय होईल, सेक थिटा इज इक्वल टू 1/कॉस, 1/कॉस. मग सेकची व्हॅल्यू जर समजा जर 5/3 असेल तर कॉसची व्हॅल्यू काय होईल मग 3/5. हे जर 4/5 जर असेल तर हे काय होईल 5/4, म्हणजे हा त्याचा रेसिप्रोकल. मग सेक हा कोणाचा रेसिप्रोकल आहे, कॉसचा. मग जे कॉसची व्हॅल्यू आहे त्याचा रेसिप्रोकल कोण, सेक. मग कॉसची व्हॅल्यू किती आहे 1 म्हणजे काय होते 1/1, याचा रेसिप्रोकल 1/1. 1/1 रेसिप्रोकल मीन्स व्हॅल्यू 1, म्हणजे सेकची व्हॅल्यू किती आली याची 1. ओके, नेक्स्ट √3/2चा रेसिप्रोकल 2/√3, म्हणजे याचा रेसिप्रोकल हा, मग या व्हॅल्यूचा रेसिप्रोकल काय होईल, अंगठा वरती जाईल आणि बोट खाली येईल. मग 3/2चा रेसिप्रोकल काय होईल 2/√3, 2/√3. याचा रेसिप्रोकल काय होईल √2/1, √2/1 म्हणजेच काय होते √2. याचा रेसिप्रोकल काय होईल 2/1, 2/1 म्हणजे 2. आणि नेक्स्ट 0. आता 0चा डिनॉमिनेटर काय असतो 1 ऑलवेज. याचा रेसिप्रोकल काय होईल 1/0 आणि 1/0 0ने जर डिनॉमिनेट जर केलं तर त्याचा आन्सर काय येते कॅन नॉट डिटरमाइन. ओके, नेक्स्ट कोसेकचं काय करायचं, कोसेक हा काय सेकचा काय कॉम्प्लिमेंटरी आहे. जसं साईनच्या वेळेस लिहित नेल्यानंतर आपण कॉसच्या वेळेस इकडून लिहित आणलं, टॅनच्या वेळेस आपण इकडून लिहित आणलं, तसंच काय करायचं सेकच्या वेळेस मग इकडून लिहित करायचं. किंवा मग कोसेक हा कोणाचा रेसिप्रोकल आहे, साईनचा. मग साईनचा जो 0 आहे ते काय होईल मग इन्फिनिटी. मग इथून लिहिताना तर मग इन्फिनिटी, नंतर 2, नंतर √2, नंतर 2/√3 आणि नंतर 1. ह्या झाल्या व्हॅल्यूज. समजलं, इतकं इजी आहे. आणखी खूप मेथड्सनी आपण त्याला व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. कोणी हातावरून आहे त्याचे समजा 30 डिग्री, 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री. हे असे फिंगर्स जे आहे त्या फिंगर्सवरून सुद्धा आपण साईन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेकचे आपण व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. म्हणजे हे जसे आहे, हा 0 डिग्री जर आहे आपला 0 डिग्रीसाठी काय होईल मग आपण असं जर फिंगर जर केले तर वरती किती 4 आहे आणि खाली किती आहे 1. किंवा मग आता 30 डिग्रीसाठी काय होईल मग वरती किती फिंगर्स आहेत 3, खाली किती आहे 2. चला नेक्स्ट काय मग असं आपण याला खूप साऱ्या वेगवेगळ्या ट्रिक्स आपण इथं अप्लाय करू
शकतो. ओके, पण अशा पद्धतीने आपल्याला नेहमी कोणतं काम पडतं, आपल्याला साईन आणि टॅनचं खूप गरजेचं आहे. टॅनच्या व्हॅल्यू लर्न करून टाकायच्या. 0साठी 0, 1/√3 1 आणि √3, 1/√3 1 आणि √3. आणि नेहमी आपल्याला 30 डिग्री, 45 डिग्री आणि 60 डिग्री या तीनच व्हॅल्यूचं काम आहे. टॅनच्या व्हॅल्यू खूप इम्पॉर्टंट आहे आणि साईन आणि कॉसच्या व्हॅल्यू खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, अशा पद्धतीनं आपण ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओचा टेबल फिलअप करू शकतो किंवा एखादी व्हॅल्यू जर आठवली नाही तर पटापट आपण त्या फिलअप करू शकतो. जसं आता मला जर म्हटलं की या पूर्ण व्हॅल्यू जर फिलअप जर करायच्या जर असेल तर या खूप कमी टायमिंगमध्ये मी त्या फिलअप करू शकतो. काय टेबल खूप असा काही तुम्ही एक्झाममध्ये असाच टेबल तयार केला पाहिजे असं नाही. जस्ट या साईडनं व्हॅल्यू लिहून घ्यायच्या, या साईडनं व्हॅल्यू लिहून घ्यायच्या आणि या साईडच्या आता फिलअप करायच्या आहे. विदिन मिनटाचं काम आहे. किती 0, 1/2 √3/2 सॉरी 1/√2 √3/2 आणि 1 हे गुणल्याचा 1 √3/2 1/√2 1/2 0 रेसिप्रोकल 0 2 2 कॅन्सल 1/√3 1 √3 इन्फिनिटी √3 1 1/√3 0. ओके, नेक्स्ट याचा जर आपल्याला जर याचा सेक लिहायचं असेल याचा रेसिप्रोकल किती होते 1 2/√3 √2 2 इन्फिनिटी 2 √2 2/√3 आणि 1. म्हणजे इतक्या फास्ट आपण हा लिहू शकतो. ओके, आपण यानंतर बघणार आहोत की याचा यूज काय, आपल्याला याच्या व्हॅल्यूचं काम काय, त्याच्यावरून आपण एक्झाम्पल बघूया. ओके, एक्झाम्पल आता फॉर एक्झाम्पल मग ह्या टेबलचं काम काय, आपल्या ॲप्लिकेशन काय मग आपल्या याच्यामध्ये एक्झाममध्ये किंवा एक्सरसाइजमध्ये काय ॲप्लिकेशन याची की फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन 30 डिग्री प्लस कॉस 45 डिग्री. ओके, फाइंड आउट करायचं. मग काय करायचं आपल्याला सोल्युशन काय सोल्युशन आहे की साइन 30ची व्हॅल्यू 1/2. ओके, 1/2 प्लस कॉस 45ची व्हॅल्यू कॉस 45 1/√2 कॅल्क्युलेट करा. √1 √2 प्लस 2 1 जार 2 डिवायडेड बाय 2√2. ओके, याच्यात आणखी तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. काय सिम्प्लिफाय, इथे √2 कॉमन काढला प्लस √2 जर कॉमन काढला काय राहिलं इथे 1 प्लस √2 मीन्स √2 1 जार √2 प्लस √2 इंटू √2 2 डिवायडेड बाय 2 इंटू √2 कॅन्सल काय राहिलं वरती 1 प्लस √2 डिवायडेड बाय 2. या पद्धतीने आपण याचे प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. ओके, एखादी आपण एक्झाम्पल घेऊ. आणखी नेक्स्ट एक्झाम्पल हे तुम्ही लिहून ठेवू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल काय की फाइंड tan स्क्वेअर 45 डिग्री प्लस साइन 45 डिग्री याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग काय आपल्याला जर व्हॅल्यू जर लर्न असेल तर पुटअप करा. tan स्क्वेअर 45 डिग्री, मग tan 45ची व्हॅल्यू किती आहे, tan 45 1. मग tan 45 जर म्हटलं असतं तर 1 घेतली. tan स्क्वेअर 45 म्हणजे 1चा स्क्वेअर दॅट इज द व्हॅल्यू ऑफ tan 45 आणि त्याचा स्क्वेअर प्लस साइन 45ची व्हॅल्यू sin 45 1/√2 यू कॅन कॅल्क्युलेट 1 स्क्वेअर 1 प्लस 1/√2 √2 1 जार √2 प्लस 1 डिवायडेड बाय √2. ओके, दॅट इज द आन्सर. √2 1 जार √2 प्लस 1 √2 दॅट इज द आन्सर. तर या आपण व्हॅल्यूचा एक्झाम्पलमध्ये किंवा कॉम्प्लिकेटेड काही क्वेश्चन जरी असला तरी आपण त्या व्हॅल्यू जर लर्न असेल तरच आपण या पद्धतीचे क्वेश्चन सॉल्व करू शकतो. ओके, आणि हे क्वेश्चन जे आहे ॲज इट इज आपल्या टेक्स्टबुकमध्ये येईलच असं नाही आहे. जर आपल्याला जर व्हॅल्यू जर लर्न असल्या तर आपल्याला कोणताही जरी क्वेश्चन हा टेक्स्टबुकमध्ये क्वेश्चन नाही तरी आपण सॉल्व करू शकलो ना. कशाच्या बेसिसवर, बेसिस ऑन द चार्ट. ओके, तर हा टेबल तुम्ही स्वतः तयार करण्याचा प्रयत्न करा. ओके, आणि आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. सो स्टुडंट, याच्या पहिले जे आपण बेसिक बघितलं आहे की साइन 30 साइन 40 साइन 60
10, 60, 30, 40 ह्याच्या ट्रिग्नोमेट्रिक रेशो जे बघितले आपण टेबल तयार केला आणि स्वतःच त्या व्हॅल्यू फिलअप केल्या. त्या फिलअप केल्यानंतर आता त्या व्हॅल्यूचा कुठे यूज करायचा किंवा अप्लिकेशन काय करायचे तर आपल्याला एक्झाम्पल दिले असते एक्झाममध्ये फाइंड द व्हॅल्यू ऑफ म्हणजे आपल्याला याच्या काय फाइंड आउट करायचं व्हॅल्यू. मग हे एक्झाम्पल सॉल्व करत असताना त्या व्हॅल्यूचा यूज करायचा. फॉर एक्झाम्पल फर्स्ट क्वेश्चन काय म्हणते की साइन स्क्वेअर 30 डिग्री प्लस कॉस स्क्वेअर 60 डिग्री मायनस 2 tan 45 डिग्री. सेकंड एक्झाम्पल साइन 30 डिग्री डिवायडेड बाय कॉस 60 डिग्री प्लस tan 22 डिग्री डिवायडेड बाय कॉट 68 डिग्री. हे दोन्ही जे एक्झाम्पल आहेत तर ते दोन्ही एक्झाम्पल मध्ये काय फरक दिसत आहे. पहिलं जे एक्झाम्पल आहे फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आपल्याला साइन 30ची व्हॅल्यू माहीत आहे, कॉस 60ची व्हॅल्यू माहीत आहे आणि tan 45ची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे. त्या आपण ज्या चार्टमध्ये शिकलो आहे तर त्या व्हॅल्यू तिथे पुटअप करायच्या आणि त्याला काय करायचं ॲडिशन सबट्रॅक्शन कॅल्क्युलेट करायचं. सो यू गेट द व्हॅल्यू ऑफ धिस रेशो. ओके, बट इन क्वेश्चन नंबर सेकंड साइन 30 डिग्री डिवाइडेड बाय cos 60 degree we can put here sin 30 degrees value 1/2 and cos 60 degree 1/2. Okay, you can calculate properly. But tan 22 degree, yes, you know tan 22 degree, no. cot 68 degree, no, right. मग ह्या दोन्ही आपल्या चार्टमध्ये व्हॅल्यू नाही आहेत. मग काय करायचं, मग हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन थोडंसं वेगळं याचं बेसिक वेगळं आहे ते मी आपण शिकूया. ओके, काय बेसिक आहे त्याचं यामध्ये कॉम्प्लिमेंटरी अँगल मीन्स the sum of the two angles is 90 degree. Sum of the two angles is 90 degree. For example, 40 degree its complementary 50 degree, 30 degree its complementary 60 degree, 22 degree its complementary 68 degree. Okay, 20 degree its complementary 70 degree. Okay, and you know complementary sin 30 degree is equal to cos 60 डिग्री. हे साईनचा कॉम्प्लिमेंटरी कॉस 30चा डिग्री 60. मग साइन 30ची व्हॅल्यू ही कोणाच्या इक्वल असते कॉस 60च्या. मग साइन 10ची व्हॅल्यू कोणाच्या इक्वल राहील कॉस 80. ओके, मग टॅनचा कॉम्प्लिमेंटरी टॅन 10ची व्हॅल्यू किती राहील टॅनचा कॉम्प्लिमेंटरी कॉट 10चा 80 डिग्री. ओके, मग सेकचा कॉम्प्लिमेंटरी सेक 30 डिग्री इज इक्वल टू सेकचा कोसेक 60 डिग्री. मग सेकचा कॉम्प्लिमेंटरी कोसेक 30चा 60 10चा कॉट 10चा 80. मग ह्या व्हॅल्यू काय करायच्या आपण इथं सबमिट करायच्या. ओके, हा लक्षात आहे. साइन 30चा साइनचा कॉस मग 30 असेल तर 60, 20 असेल तर 70, 10 असेल तर 80, 5 असेल तर 85. ओके, 3 असेल तर 87, साइन 10 असेल तर कॉस 60, साइनचा कॉस 10 असेल तर 80, 20 असेल तर 70, 30 असेल तर 60, 40 असेल तर 50, 50 असेल तर 40. ओके, टॅनचा कॉट 10 असेल तर 80, 20 असेल तर 70, 30 असेल तर 60, 40 असेल तर 50, 50 असेल तर 40. सेकचा कॉम्प्लिमेंटरी कोसेक मग सेक 30ची व्हॅल्यू कोणाच्या इक्वल कोसेक 60च्या. सेक 40ची व्हॅल्यू कोसेक 40ची व्हॅल्यू कोसेक 50, सेक 60 कोसेक 30, सेक 20 कोसेक 70. ओके, लाईक दॅट. या ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ किंवा कॉम्प्लिमेंटरीचा यूज करून आपण या टाईपचे क्वेश्चन आपण सॉल्व करू शकतो. ओके, आणि या टाईपचे क्वेश्चन आपण त्या टेबलवरून. ओके, हे लिहून घ्याल तुम्ही आणि नंतर आपण हे दोन क्वेश्चन आपण सॉल्व करून घेऊ. ओके, तर ह्या दोन टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत त्यात आपण बघूया. ओके, फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन स्क्वेअर 30 प्लस कॉस स्क्वेअर 60 मायनस 2 tan 45 डिग्री. व्हेरी इझी क्वेश्चन्स. ओके, सो यू टेक फर्स्ट क्वेश्चन साइन स्क्वेअर 30 डिग्री प्लस कॉस स्क्वेअर 60 डिग्री मायनस 2 tan 45 degree. Very easy. Now you can use this table sin 30 degree cos 30 degree. Okay, sin 30 degree 1/2. Firstly write the sin square 30 degree, but we know the value of sin 30 degree. Sin 30 degree 1/2 its square.
जरी ते जर स्क्वेअर नसता तर आपण स्क्वेअर नसता घेतला. ओके हां प्लस कॉस 60 डिग्री 1/2 स्क्वेअर मायनस 2 tan 45 डिग्री 1 ओके 1 स्क्वेअर 1 2 स्क्वेअर 4 प्लस 1/2 मीन्स 1/4 1 स्क्वेअर 2 स्क्वेअर मायनस 2 1 जार 2. कॅल्क्युलेट. फ्रॅक्शनची ॲडिशन करत असताना फर्स्टली चेक द डिनॉमिनेटर. इफ डिनॉमिनेटर इज सेम सो ॲडिशन ऑफ द न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर ॲज इट इज. ओके डिनॉमिनेटर सेम आहेत वरच्याची काय होते ॲडिशन 1 + 1 1 + 1 2 आणि डिवायडेड बाय 4. किंवा तुम्ही असं पण करू शकता 4 1 जार 4 प्लस 4 1 जार 4 डिवाइड बाय 4 चू 16 4 आणि 4 8 डिवायडेड बाय 16 1/2. ओके मायनस 2 2 डिवायडेड बाय 4 1/2 बे 1 बे 2 4 मायनस 2 हाफ मायनस 2 हाफ मायनस 2 2 2 जार 4 1 minus 4 divided by 2 is equal to 1 minus 4 minus 3/2. Okay, minus 3/2. That is the value of this. So therefore sin square 30 degree plus cos square 60 degree minus 2 tan 45 degree is equal to minus 3/2. That is the value of this question. Okay, म्हणजे इतका इझी क्वेश्चन आहे की आपण टेबल कसा तयार करायचा ते बघितलं आहे. टेबल तयार केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक रेशिओची व्हॅल्यू माहीत होऊन गेली आणि प्रत्येक रेशिओची व्हॅल्यू माहीत झाल्यानंतर तुम्हाला एक्झाममध्ये जर असा क्वेश्चन जर आला तर त्याच्या ठिकाणी काय sin 30ची व्हॅल्यू पुटअप करायची आणि सिम्पल आपले ॲडिशन सबट्रॅक्शन करायचं आहे. 5th स्टँडर्ड 6th स्टँडर्डमध्ये आपण हे ॲडिशन बघितलेली आहे त्या पद्धतीनेच करायचं आहे. ओके हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन आपल्या टेक्स्टबुकमधील नाही आहे कारण की या टाईपचे जे क्वेश्चन्स आहे एक्झाममध्ये ते टेक्स्टबुकमधले न विचारता कोणताही क्वेश्चन ते घेऊ शकते आणि कोणताही क्वेश्चन जर दिला तर तुम्ही कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता जर तुमची कन्सेप्ट किंवा मग ह्या व्हॅल्यू जर तुम्हाला माहीत असेल तर. ओके हा क्वेश्चन लिहून घ्याल. आपण सेकंड क्वेश्चन स्टार्ट करून देऊ. ओके सेकंड क्वेश्चन इज दॅट सेकंड क्वेश्चन sin 30 डिग्री डिवायडेड बाय cos 60 डिग्री प्लस tan 22 डिग्री डिवायडेड बाय cot 68 डिग्री. आता हा क्वेश्चन सॉल्व करत असताना आपल्याला टेबलच्या व्हॅल्यू माहीत आहे sin 30ची व्हॅल्यू माहीत आहे sin 60ची व्हॅल्यू माहीत आहे. या जर व्हॅल्यू जर इथे जर आपण जर पुटअप जर केल्या सो यू गेट द आन्सर. बट इन सेकंड टर्म tan 22 डिग्री आपल्याला tan 22 डिग्री किंवा sin 22 किंवा अदर व्हॅल्यूज आपल्याला माहीत नाही आहे. आपल्याला 30 45 60 90 आणि 0 माहीत आहे पण 22ची व्हॅल्यू माहीत आहे का नाही. 68ची व्हॅल्यू माहीत आहे का नाही. मग अशा टाईपचा जो क्वेश्चन आहे तो आपण त्या टेबलमध्ये व्हॅल्यू घेऊन सॉल्व करू शकत नाही. मग आपण सेकंड बेसिक काय बघितलं आहे की त्यांच्या कॉम्प्लिमेंटरी पाहिलेला आहे. साईनचा कॉम्प्लिमेंटरी कॉस टॅनचा कॉट कॉटचा टॅन कॉटचा सेक कॉटचा साईन सेकचा कोसेक आणि कोसेकचा सेक हे त्याची काय कॉम्प्लिमेंटरी आहे. मग अशा वेळेस काय करायचं आपल्याला पटकन लक्षात येते की ह्या ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत न्युमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये ह्या एकमेकाच्या रिलेटेड व्हॅल्यू असते आणि यांची सम 90 होते. ओके मग काय करायचं एका कोणत्या याच्यामध्ये त्याला काय करायचं कन्वर्ट करायचं. मग आपण sin 30ची व्हॅल्यू म्हणजेच कोणाची लिहू शकतो आपण sin 30. बघा sin 30ची व्हॅल्यू हे कोणाच्या इक्वल असते. मग साईनचा कॉम्प्लिमेंटरी कोण कॉस आणि 30चा कॉम्प्लिमेंटरी कोण 60 झालं. म्हणजे sin 30ची व्हॅल्यू ही कोणाच्या इक्वल असते cos 60च्या इक्वल असते. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या tan 10ची व्हॅल्यू tan 10ची व्हॅल्यू कोणाच्या इक्वल राहू शकते. टॅनचा कॉम्प्लिमेंटरी कोण कॉट आणि 10चा कॉम्प्लिमेंटरी 80. ओके म्हणजे tan 10ची व्हॅल्यू ही cot 80च्या इक्वल असते. You can take any example. tan for example tan 22 is equal to हे व्हॅल्यू कोणाच्या इक्वल राहील टॅनचा कॉम्प्लिमेंटरी कॉट कॉट. आता 22चा कॉम्प्लिमेंटरी कोण 90तून याला मायनस करायचं 90तून मायनस केलं तर 68 प्लस 2 70 प्लस 20 म्हणजे टॅनचा कॉम्प्लिमेंटरी कॉट आणि 22चा कॉम्प्लिमेंटरी 68 म्हणजे tan 20ची व्हॅल्यू ही कोणाच्या इक्वल असते cot 60च्या किंवा cot 60ची व्हॅल्यू ही कोणाच्या इक्वल असते tan 20च्या. म्हणजे याची व्हॅल्यू ही आणि याची व्हॅल्यू ही. ओके मग याच्यातली कोणत्या एकामध्ये काय करायचं आपण कन्वर्शन करायचं. व्हेरी इझी.
साईन 30ला काय म्हणू शकता तुम्ही कॉस 60 पण म्हणू शकता किंवा कॉस 60ला काय म्हणू शकता तुम्ही साईन 30 म्हणू शकता. मग साईन 30ला आपण काय म्हणू कॉस 60. मग कॉस 60 डिवायडेड बाय ऑलरेडी आपल्याकडे कॉस 60 आहे कॉस 60 साईन 30ला आपण कॉस 60 म्हणू शकतो इज इक्वल टू टॅन 22ला काय म्हणू शकतो कॉट 68 म्हणू शकतो. अदरवाईज आपण कॉट 68ला काय म्हणू शकतो टॅन 22 म्हणू शकतो. कोणत्या एका याच्यामध्ये तुम्ही चेंज करू शकता. कॉट 68 डिवायडेड बाय टॅन 22. समजले कुठून आला येतं टॅनचं कन्व्हर्शन टॅनला तर आपण काय म्हणू शकतो कॉट 68 ओके किंवा कॉट 68ला काय म्हणू शकतो आपण टॅन 20 डिग्री. मग आता याला जर एका कोणत्या याला टॅनला जर तुम्ही कॉटमध्ये करत आहे तर मग कॉटला टॅनमध्ये करायचं नाही किंवा मग कॉटला जर तुम्ही टॅनमध्ये करत आहेत मग टॅनला कन्वर्ट नाही करायचं ओके. मग आता आपण काय केलेलं आहे टॅनला कॉटमध्ये कन्वर्ट केला मग ह्या कॉटचं टॅन कन्वर्ट करायचं नाही ओके. मग याला ॲज इट इज टाकायचं 68 डिग्री. बघा ना कॉस 60 डिग्री डिवायडेड बाय कॉस 60 डिग्री रूल्स आहे आपला की ज्या नंबरनी त्या नंबरला जर डिवाइड केलं तर आन्सर आपला काय असते 1. मग कॉस 60 डिग्री डिवायडेड बाय कॉस 60 डिग्री 1 ए डिवायडेड बाय ए 1 एम डिवायडेड बाय एम 1 ओके. मग कॉस 60 डिग्री डिवायडेड बाय कॉस 60 इज इक्वल टू 1 प्लस कॉट 68 डिग्री डिवायडेड बाय कॉट 68 डिग्री इज इक्वल टू 1 इज इक्वल टू 1 प्लस 1 2 मीन्स therefore sin 30 degree divided by cos 60 degree plus tan 22 degree divided by cot 68 degree is equal to 2. म्हणजे याची जे व्हॅल्यू आहे याची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला 2. इथे काय करायचं की अशा व्हॅल्यू दिल्या म्हणजे आपल्याला टेबलच्याच व्हॅल्यू यूज करायच्या असं नाही आहे. मग ते चेक करून घ्यायचं जर रिलेटेड टू द टेबल जर असेल तर त्या व्हॅल्यू पुटअप करा. अदरवाईज जर रिलेटेड टू द टेबल जर नसेल तर मग इथं काय लॉजिक लावायचं की हा याचा कॉम्प्लिमेंटरी आहे आणि हा असतोच. जर तुम्हाला टॅन 10 जर दिलं असेल तर इथं तुमचं कॉट 780 राहीलच ओके. किंवा सेक जर समजा जर 5 जर दिलं तर त्याच्या खाली कोसेक 85 राहीलच. मग सेक 5ला आपण कोसेक 85 म्हणू शकतो किंवा कोसेक 85ला आपण सेक म्हणू शकतो म्हणजे रिलेटेडच तिथं व्हॅल्यू राहील ओके. त्या पद्धतीने जर अशा टाईपचं जर क्वेश्चन असेल तर रेसिप्रोकल आपला कॉम्प्लिमेंटरी घेऊन त्याला सॉल्व करायचं किंवा रिलेटेड टू द चार्ट जर असेल तर त्या पद्धतीने त्याला सॉल्व करायचं ओके. हा एक क्वेश्चन लिहून घ्या. आणि हे जे बेसिक बघितलं आहे आपण काय बेसिक बघितलं आहे की चार्टमधल्या ज्या व्हॅल्यू आहे तर त्या घरी करून पाहायच्या. एक साईनच्या व्हॅल्यू लिहिल्या तुम्ही तर त्यानंतर कॉसची त्याला उलटं लिहिता नाही तर नंतर दोघांचं डिवायडेशन म्हणजे टॅन होते टॅनचा रेसिप्रोकल म्हणजे कॉट होते आणि नंतर साईनची जी व्हॅल्यू आहे त्याचा रेसिप्रोकल जर घेतला तर कोसेक होते आणि सेकचा रेसिप्रोकल जर घेतला तर आपण कॉस होते ओके किंवा कॉसचा सेक होते. अशाने 9th स्टँडर्डमध्ये तुम्हाला या दोनच बेसिसवर 2 टाईपचे क्वेश्चन विचारू शकते. हे दोन्ही क्वेश्चन खूप इझी आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि जे एक्सरसाइजमधील जे क्वेश्चन्स आहे तर ते याच मेथडने सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. इम्पॉर्टंट हेच आहे की त्या व्हॅल्यू तिथं बरोबर पुटअप करा आणि त्याचे ॲडिशन आहे की सबट्रॅक्शन आहे त्यानुसार तुम्हाला सॉल्व करायचं आहे ओके. थँक्यू.